परिवारला राज्य सरकार, राज्य शासन, आरोग्यमंत्री, अर्थमंत्री। नमस्ते, मी धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येणेगूर PSC उपकेंद्र बलसूर येथून इलाही खासिम शेख आलेले आहे। आम्ही इथं आमच्या मानधनात वाढ व्हावं आणि कमीत कमी आम्हाला 30,000 मानधन मिळावं आणि आमच्या जे 2-3 वर्षापासून आम्हाला भाऊबीज देतो असं म्हणते सरकार, पण 1 रुपयाही आतापर्यंत दिलेलं नाही। कमीत कमी आम्हाला 6,000 3 वर्षाचं मिळून 6,000 भाऊबीजची भेट म्हणून आम्हाला यावेळेस दिलंच पाहिजे। नाही दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आमच्या पगारी वेळेवर झाल्याच पाहिजे आणि कमीत कमी आम्हाला आता ह्या वेळेस 10,000 राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं अशा प्रकारे मानधन वाढून कमीत कमी 30,000 पगार आमची झालीच पाहिजे। आमच्या कामाचं आम्हाला जेवढं काम देते सरकार त्याच्या बद्दल ह्या कामाचा मोबदला हे तुटपुंजा आहे। तरी आम्हाला सगळं बेसिकल काम आमच्यावर अवलंबून आहे। सगळे काम ऑनलाईन आम्हाला करायला लावतात, जबरदस्ती करतात, सगळे काम आम्ही करतो तरी पण आमच्यावर दबाव येत आहे। या कामाच्या मोबदल्यामध्ये आम्हाला सरकारने कमीत कमी 30,000 मानधन दिलंच पाहिजे। 30,000 मानधन जर नाही दिलं तर आम्ही दिल्लीला सडकावर याच्या आज जे संख्येने आम्ही उपस्थित आहोत त्याच्या दुप्पट संख्येने आम्ही दिल्लीला जाणार म्हणजे जाणार। मला जे पण मानधन मिळत आहे ते मनाप्रमाणे मिळत नाही आहे आणि मेन म्हणजे आम्ही जर मीटिंगला नाही हजर झालो तर 150 ऐवजी आमचे 1,500 पुढचे कटिंग होणार। म्हणजे जे आम्हाला 9.5च मानधन पडतं आहे, 15,000 सांगितलं ते 15,000 प्रमाणे आम्हाला पडत नाही, ते फक्त 9.5 प्रमाणेच पडतं आहे। कागदोपत्री काम आहे आमचं मानधनावर सगळं काही। आणि तसंच म्हणायला गेलं तर आम्ही सर्व आशा भगिनी आमचं सर्वांचं मत आहे की आम्हाला दिवाळी बोनस पण दिला गेला पाहिजे। तुम्ही सर्वांना दिवाळी बोनस देतात, मग आम्हालाच का नाही देत, हो की नाही? हेच आमचं सरकारकडे मागणं आहे। आणि तसेच म्हणायला गेलं की कामाचं जे काही आम्हाला ऑनलाईन काम जे तुम्ही देता आहेत त्या पद्धतीने सगळ्याच आशा आमच्या सगळ्या शिकलेल्या नाहीयेत। आता ज्या आहेत त्या 12वी पर्यंत शिकलेल्या आहेत, ज्या आमच्या जुन्या आशा आहेत ना माझ्या भगिनी, त्या एवढं त्यांचं शिक्षण झालेलं नाही। त्यावेळेला काही सरकारने सक्ती केलेली नव्हती की तुम्हाला ऑनलाईन काम करावं लागेल, पण आता सक्ती केलेलीच आहे की ऑनलाईन काम तुम्हाला करावंच लागेल। पण अशी सक्ती सरकारकडे मागणी आहे आमची, करू नका आमच्यावर ही सक्ती आणि ऑनलाईन कामाचा बोजा टाकू नका, कारण की आम्हाला हे काम कार्यक्षेत्रातही केलं जातं, कागदोपत्रीही केलं जातं, ऑनलाईनही केलं जातं। ऑनलाईन केलेल्या कामाचा पाठपुरावा आम्हाला रजिस्टरला पुन्हा द्यावा लागतो। म्हणजे आम्ही ह्या एका बाईने किती काम करावं हे सरकारने आम्हाला सांगावं बस। नमस्कार, मी अश्विनी दत्तात्रय भोर, मी पुणे जिल्ह्यातून शिक्रापूर या ठिकाणी तळेगाव PSC येथून आलेले आहे आणि आम्ही आता आशा वर्करचं काम करतोय। जवळजवळ 16-17 वर्षे झाले आम्ही ते काम करतोय, परंतु आम्हाला पहिले जे आहेत आम्ही आशा म्हणून आम्ही पेमेंट तेवढाच घ्यायचा आणि नवीन आलेल्या आशांनी पण तेवढाच पेमेंट। हा आमच्यासाठी खूप मोठा अन्याय आहे आणि आमचं हे ऑनलाईनचं काम आहे ना, हे आम्हाला आहे ना पूर्णतः म्हणजे मोबाईल नाही, काय नाही, रेंजचा प्रॉब्लेम, सगळ्याच गोष्टींचा आम्ही आणि जसं वय वाढत जातं तसं तसं तुमची कामं वाढत चाललेत आणि आम्हाला PSCच्या माध्यमातून ते लोक इतकी मग दडपशाही करतात आणि मग आम्ही त्याच्यावर काय करणार, फक्त आम्हाला टार्गेट आहे म्हणून आम्ही ते काम करायचं असंच एक प्रकारे चाललेलं आहे। तर हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला आहे ना ऑनलाईन काम करायचीच नाही। नमस्कार, मी सुजाता रवींद्र कांबळे, मी दौंड तालुक्यातनं नांदगाव PSC मधनं बोलते। आमच्या अशा मागणी आहेत की आम्हाला ऑनलाईन कामं आम्ही आशा करणार नाही, आम्हाला म्हणजे ते एक मागणी आमची। आणि आमच्या अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेटते तशीच आम्हाला पण भेटली पाहिजे, एवढी एक मागणी आमची।